सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। शिवतीर्थ गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 353वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हिंदवी स्वराज्य उत्सव समितीच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या सुवर्ण क्षणाचं औचित्य साधत समितीच्या वतीने एक स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आलाय। सोहळ्याप्रसंगी उपस्थित नागरिकांना 353 झाडांच्या रोपट्यांचं वाटप करण्यात आलंय। याचसोबत शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेकाच्या भव्य प्रतिमांचेही वाटप करण्यात आलंय। या मंगल प्रसंगी विविध सहयोगी संस्थांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान, युवा चेतना मंच, उदय श्रमजीवी संस्था, सकल मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराज संस्था, गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था, शिरलालवाडी हनुमान देवस्थान आणि कर्मकल्याणकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली। या संपूर्ण दिमागदार कार्यक्रमाचे नेटके संचालन डॉक्टर हंबीरराव मोहिते यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री मिलिंद देवले यांनी मांडले। 353वा राज्याभिषेक दिन हा ऐतिहासिक नागपूर परिसरातील महाल परिसर त्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। अनेक वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलेलं आहे, कारण अलीकडे विकासाच्या नावावर सिमेंट रस्ते तर मोठे मोठे बनत आहे, पूल बनत आहे, मेट्रो बनत आहे, हे जरी सत्य असलं मात्र आज नागपूरचं जर टेम्परेचर बघितलं तर अबाव 45, 46, 47पर्यंत पोहोचलेलं आहे। आणि जे पाणी जे आहे ते आज जमिनीत मुरल्या जात नाही आहे आणि आज झाडांची कत्तल होते आहे विकासाच्या नावावर। हे दुर्दैवी बाब आहे। याकडे आमदार असेल, खासदार असेल, प्रशासन असेल यांनी लक्ष देण्याची गरज आहे। नुसतं सिमेंटचे रस्ते बनवून किंवा सिमेंटचं जंगल कॉन्क्रीट करून नाही चालणार। आपल्याला नैसर्गिकरित्या परमेश्वराने जी देण दिलेली आहे ती वनस्पती, ती हिरवळ आज या देशामध्ये, आज या शहरामध्ये पाहिजे। आज हजारो लाखो झाडाची कत्तल झालेली आहे। ही गोष्ट, ही बाब लक्षात ठेवून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन, आदरांजली वाहत 353वा राज्याभिषेक दिन हा वृक्ष रोपणाने करण्यात येत आहे। ही सर्वात चांगली गोष्ट आहे। एवढीच मात्र आज या शहरातील नागरिकांची इच्छा आहे की जे आपण छोटे छोटे रोपं जे लावतो, जे वटवृक्षामध्ये रूपांतरित होणार आहे त्यांचं नीट संगोपन झालं पाहिजे। झाड टिकलं तर आपण टिकू, अन्यथा आपलंही काही खरं नाही, यात तीळ मात्र शंका नाही। नागपूरच्या महाल परिसरातून संजय मिरे, 112 न्यूज नागपूर। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। टीम छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा महाल परिसरामध्ये महाल परिसर येतो। नागपूरचा असा ऐतिहासिक परिसरसुद्धा याला म्हटलं जातं। गांधीगेटसुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एक छान पुतळासुद्धा आहे। आणि सांगायला अत्यंत हर्ष होतो आहे की 365वा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर या जगभरात साजरा केला जातो। आणि याच शृंखलेमध्ये आज नागपूरच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज उत्सव या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी तुम्हाला लोक दिसतात आहे की यांनी मोठ्या आनंदाने या ठिकाणी 365वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केलेला आहे। आपल्याकडे काही मान्यवर आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, मला हे सांगा, 365वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना काय वाटायला लागतं, कसं काय तुमच्या मनात सुरू होतं आणि किती लोकांचा रिस्पॉन्स मिळतो? जय शिवराय। मी सर्वप्रथम सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मी दुरुस्ती करतो की 365वा आणि 353वा राज्याभिषेक दिन आहे। आणि आपल्याला माहीत असेल की दुर्गराज रायगड इथे 6 जून 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक इथे झाला, अतिशय उत्साहामध्ये झाला आणि ती परंपरा जी आहे ती अव्याहत आजपर्यंत सुरू आहे। आज जर तुम्ही रायगडाचा आढावा घेतला तर अतिशय उत्साहामध्ये रायगडावर हा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा सुरू आहे आणि प्रत्येकजणाची इच्छा असते की आपण रायगडावर जावं, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, परंतु हे शक्य नसल्यामुळे आज आम्ही या नागपूर शहरामध्ये इथे ऐतिहासिक गांधीद्वार आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा विराजमान, ज्याला आपण शिवतीर्थ म्हणतो, अशा ठिकाणी हिंदवी स्वराज्य उत्सव समितीच्या वतीनं
53वा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी जवळपास 16 संघटनांनी या समितीमध्ये सहभाग होता आणि सुरुवातीला आम्ही 353 उत्सव वाटण्याचा संकल्प जो समितीने केला होता तो पूर्ण केला. महाराजांची पुस्तकं या ठिकाणी वितरित करण्यात आली. महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. अतिशय उत्साहामध्ये त्या शिवतीर्थावर हा कार्यक्रम संपन्न झाला. मनोज काय सांगाल तुम्ही? तेच सांगतो मी महाराजांना जसं बिलिंग काकांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही हिंदवी स्वराज्य उत्सव समिती बिलिंग काका येवले अब्दुल नाईक सर्वांच्याच मार्गदर्शनाची जी सुरू केली आहे तिथे पक्ष धर्म बाजूला ठेवून सर्व संघटनेने एकत्र येऊन ही महाराजांना आम्ही मुजरा दिला आहे आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम होईल वाढवत. छत्रपती शिवाजी महाराज माझा महाराजा मुद्रा आजचं राज्याभिषेक सोहळा 353वा या गांधीगेट परिसरात आज या 6 तारखेच्या तिथीप्रमाणे संपन्न केला. आज जे उपक्रम जे राबवले झाड वाटप छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक एक वेगळा संदेश हा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा बिलकुल संदेश पोहोचवण्याचं काम हे सर्वत्र सर्वदूर केल्या जात आहे. यावेळेला आपल्यासोबत मनोज साबळेजी सुद्धा आहे जे नगरसेवक आहेत आणि चांगलं काम या परिसरामध्ये त्यांना पण विचारलं. साबळे साहेब काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज हे आपले स्वराज्य संस्थापक त्यांचा आज इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र राज्याभिषेकाचा सुरुवात होते. ह्याच चौकात शिवजयंतीचाही कार्यक्रम ह्याच संघटनेने चालू केला होता आणि आज त्याला एक नवी संघटनेच्या माध्यमातून हा एक मोठा कार्यक्रम वाढता हा मोठा कार्यक्रम होईल अशी त्यांना शुभेच्छा आहे. काय सांगाल? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज आमच्या सर्व मंडळांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी राज्याभिषेकाचा कार्यक्रम केला. त्याबद्दल इथे मोठ्या संख्येने मोठे मंडळ या आमच्यासोबत होते आणि हा 1 तासाचा कार्यक्रम महाराजाचा या ठिकाणी महाराज झालेला आहे. याला आम्ही खूप चांगल्याने पुढच्याही वर्षी करू अशी आम्ही भावना आहे. फॅब्रिकेशन किंग म्हणून ज्यांची नागपुरात ओळख आहे असे अशोक निखाडे साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे. आपण निखाडे अशोक काय सांगा? याआधी आपला सगळ्यांना राज्याभिषेक सोहळ्याचा 353वा सोहळ्याचा शुभेच्छा देतो. आज इथे 353 झाडं वृक्षारोपण वाढलेले आहे आणि ते बरेचसे शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक सोहळा 16 संघटना मिळवून आज हा कार्यक्रम ते केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 452व्या वर्षी झाला होता. एवढे लोक होते तेवढेच आज आम्ही इथे आहोत. 353व्या ह्याच्या शिवराज्य दिनानिमित्त शुभेच्छा. महाराजांनी जे काम सुरू केलं त्या विचाराला घेऊन काम केलं त्यासाठी आम्ही शब्द वापरला हिंदवी स्वराज्य उत्सव. हा आम्ही घेतला की महाराजांनी जो संदेश द्यायचा होता त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतला. या 13-14 संघटनासोबत होत्या आणि त्यामध्ये विशेष म्हणजे 200वी जयंती ज्योतिबा फुलेंची आहे ती आम्हाला साजरी करायची आहे आणि नागपुरात आम्ही जवळजवळ 200 कार्यक्रम घेण्याचा संकल्प आहे आमचा. 353वा हा राज्याभिषेक सोहळा या सोहळ्याच्या मी सर्व भारतीयांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना शुभेच्छा देतो. तसेच आज आम्ही इथे 353 झाडं रोपं इथे वाटप केलेले आहे. ते रोपं आम्ही लोकांना आवाहन केलं की हे रोपं तुम्ही आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आपल्या घरी लावा. कारण ज्या प्रकारे नागपूर शहरामध्ये सिमेंटीकरण होत आहे त्याच्यामुळे 2 ते 3 डिग्री टेम्परेचर नागपूर शहरात वाढलेलं आहे आणि कुठेतरी पर्यावरणाच्या हिशोबाने आपण कार्य करायला हवे. प्रत्येकाच्या दारामध्ये एक झाड असायला पाहिजे. प्रत्येकाच्या परिसरामध्ये सर्वांनी मिळून झाड लावलं पाहिजे. हीच भावना या शिवराज्याभिषेकाच्या दिनानिमित्त मी व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार प्रवीण गर्जले यांनी मानले. अत्यंत उत्साही आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात हा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112.
नागपूर.